हरियाणाचे निकाल येताच राज्यातील राजकीय वातावरण बदलून गेले। हताश झालेले भाजपा कार्यकर्ते पुन्हा चार्ज झाले असून आता पुन्हा महायुतीचे सरकार येऊ शकते याबाबत युतीच्या कार्यकर्त्यांच्या मनात आशा पल्लवित झाल्या आहेत। विशेषतः भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राज्याची धुरा राहणार हे भाजपाने ज्यावेळी स्पष्ट केले त्यानंतर आलेली मरगळ आता कार्यकर्त्यांनी झटकली असून आता भाजपाच्या वर्तुळात नवचैतन्य पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र भाजपाचा सर्व ताबा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांनी घेतला आहे। भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव सध्या महाराष्ट्रात ठाण मांडून बसले असून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या जोडगोळीने केलेल्या चुका निस्तारण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलाय। सध्या भाजपाची राजकीय स्थिती काय आहे त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। राज्यात मराठा समाजाने भाजपा विरोधी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ओबीसी असलेल्या भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींना जवळ करून राजकीय परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते, पण त्या बाबतीत बावनकुळे पूर्णपणे अपयशी ठरले। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब लक्षात येऊन त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले। सुडाच्या भावनेने पेटलेले देवेंद्र फडणवीस अशी सध्या त्यांची ओळख झाली असून त्यांची प्रशासन आणि पक्ष यावरची कमांड सुद्धा सुटली आहे असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्यातील मराठा समाज संपूर्णपणे भाजपाच्या विरोधात असताना ओबीसीला ज्या पद्धतीने भाजपाने जवळ करायला हवे होते याचे भान फडणवीस आणि बावनकुळे यांना राहिलं नाहीये। त्याचा फटका मागील लोकसभा निवडणुकीत बसला व दिल्ली जागी झाली। महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढता प्रभाव आणि भाजपामध्ये काहीच आलबेल नाही हे लक्षात येताच महाराष्ट्राची पूर्ण माहिती असलेल्या भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारी म्हणून भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रात पाठवले। भूपेंद्र यादव यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळली होती आणि भाजपाला चांगले यश मिळवून दिले होते। त्यांच्यासोबत रेल्वे मंत्री, प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्वी काम केलेल्या अश्विनी वैष्णव यांना सहप्रभारी म्हणून पाठवण्यात आले। तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्षात आले की जर फडणवीस बावनकुळेवर विसंबवलं तर महाराष्ट्र हातून जाणार, त्यामुळे स्वतः संघाने कंबर कसली आहे। यादव आणि अश्विनी वैष्णव या दोघांनी महाराष्ट्राचा चार्ज घेताच पहिल्या फटक्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे सगळे अधिकार गोठवले। देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अन्य नेत्यांना दुखावण्याचा सुरू केलेल्या एका कलमी कार्यक्रमात आळा घातला व भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्र भाजपाचा पूर्ण ताबा घेतला। यादव यांनी गेल्या महिनाभरात राज्यातील ओबीसींमधील छोट्या गटांच्या बैठकांचा सपाटा लावला, त्यांच्याशी संवाद आणि संपर्क वाढवला। त्यातून त्यांचे जे प्रश्न समोर आले त्यानुसार राज्यातील 15 छोट्या जातींना ओबीसींमध्ये टाकण्याचा निर्णय राज्य शासनाला घ्यायला लागला व तो प्रस्ताव तातडीने केंद्राकडे पाठवण्यात आला। तसेच नॉन क्रिमिलियरची अट 8 लाखावरून 15 लाख करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाला घेण्यास सांगून तोही निर्णय केंद्राकडे पाठवण्यात आलाय। क्रिमिलियरची अट मध्ये हा बदल व्हावा म्हणून राज्यातील ओबीसी समाज गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे, पण राज्यातील भाजपा नेत्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाहीये। यातून ओबीसींमध्ये निर्माण झालेला असंतोष आता कमी होत असून भूपेंद्र यादव यांनी केलेल्या या मेहनतीमुळे राज्यातील भाजपाचे चित्र आता जमिनीवर बदलले आहे। गेले वर्षभर राज्यातील भाजपाचे नेते विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जरांगींच्या मागण्यांच्या पाठीमागे फरफटत जात होते, त्यापेक्षा ओबीसींना जवळ करावे याचे भान त्यांना राहिले नाही। प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांना पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्यावर टीका करण्याचा कार्यक्रम सुरू केला, त्यामुळे मराठा समाज आणि भाजपा ही दरी आणखीनच वाढत गेली। आता हे चित्र भूपेंद्र यादव यांच्या खेळीमुळे बदलून गेलंय। ओबीसींचा प्रभाव असलेले मतदारसंघ कोकण, विदर्भ, खानदेशासह मराठवाड्यामध्ये सुद्धा आहे। मराठा समाजाची आकडेवारी जी गायकवाड आयोगातून पुढे आली होती त्यानुसार केवळ 30% मराठा समाज राज्यात आहे। त्यामध्ये सुद्धा मराठा कुणबी यांची शिरगंती आयोगाने मराठा समाजात केली, त्यामुळे ही आकडेवारी जास्त दिसतेय असा आक्षेप ओबीसींचा आहेच। तरी सुद्धा 30% आकडेवारी ही खरी मानली मराठा समाजापेक्षा ओबीसी समाजाचे महाराष्ट्रात प्राबल्य आहे। महाराष्ट्रात ओबीसी समाज हा 54% जास्त आहे, किंबहुना देवेंद्र फडणवीस हे सुद्धा ओबीसी मतांमुळे निवडून येतात।
त्यामुळे ओबीसींनी ठरवले तर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येऊ शकते. भाजपाने हे हेरले असून भूपेंद्र यादव याच दृष्टीने कामाला लागले आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने ओबीसींना जवळ करून लाडक्या बहिणींच्या जोडीला जर ओबीसी मतांची बेगमी जुळवली तर आता निवडणुकीपूर्वी दिसणारे चित्र आणि निकाल हाती येतील. त्या दिवशीचे चित्र यामध्ये नक्कीच तफावत दिसेल. हरियाणामध्ये ज्या पद्धतीने विजय झाला तसाच विजय महाराष्ट्रात होणार अशी खात्री आता सर्वच भाजपा कार्यकर्त्यांना वाटत आहे. नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील तसेच चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांनीच हरियाणामध्ये जसं भाजप जिंकून आले तसंच महाराष्ट्रातही जिंकणार याबाबतचा विश्वास जो आहे तो व्यक्त केलाय. तर तुम्हाला या सर्व स्थितीबाबत काय वाटते? खरंच हरियाणामध्ये जसा भाजपचा विजय झाला तसाच महाराष्ट्रात होणार का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.